सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी महागाई 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 आता जगायचं तरी कसं आणि कशासाठी? आबा काय सकाळी सकाळी आरडाओरडा करताय? तुम्हीच म्हणता ना सकाळी नेहमी आनंदी शांत असावी आणि तुम्हीच नियमभंग करताय. सगळं शांत आनंदी म्हणजे काय? ते मथळ बघ ना, हे काय 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 नाही कसा मूड जाणार. मला पूर्वीचे मथळे आठवतात, कसे आक्रमक असायचे पूर्वीचे. म्हणजे कधी स्वातंत्र्यपूर्व काळातले म्हणजे मथळे वाचले ना की असं चैतन्य सळसळायचं अंगामध्ये. आता हे मथळे वाचून चैतन्य सगळं असलेलं जातं. काय सांग भावाड किती वाढ, काय भावाड आहे तुझ्या? गॅस महाग, तेल महाग, पाणी महाग, वीज महाग, केबल टीव्ही महाग. केबल टीव्ही महाग. केबलचा काय संबंध? काय संबंध म्हणजे आबा अन्न वस्त्र निवारा या गरजांबरोबर केबल ही महत्वाची गरज आहे, माहिती आहे तुम्हाला? परवा मी एका पेपरात वाचलं की केबलची भाववाढ केली म्हणून सोसायटीतल्या लोकांनी आंदोलन केलं. हो हे बाकी खरं आहे. पण एक दिवस जरी केबल नसली ना तरी चुकल्यासारखं वाटतं. म्हणजे स्मशान शांतता परिस्थिती. तू सांगतो मी परवा बरं का रेसिड्या त्या पेन्शनकडे असंच झालं रे. अरे एक दिवस घरामध्ये शांततेचं वातावरण. मला काय वाटलं की हा स्वतः पेन्शा किंवा त्याची बायको तू गचकली की काय कोणी? नाही, एक दिवस केबल बंद होती, ऑपरेटरनी बंद ठेवली होती केबल. आबा सरकारने ना सगळ्याची भाववाढ करावी. एक केबल सोडून. केबल सोडून म्हणजे काय? ते 24 तास तू ते चॅनल बघून पोट भरणार आहे? काय हजू नको भरण्यासारखा. आता फक्त हवेची दरवाढ शिल्लक राहिलेली आहे तेवढी करावी. कुदमरून जाऊ आलो मी. तर हे काय तू जेवू नका. ते काही वाचण्यासारखं नाही, अर्थ नाही रे. वाचू नको. काय कशा वाचायचं? तू तयारीला लाग. तू तुझा बाप शेखर चौकशी करतोय मागाशी. मग काय सांगितलं मी त्याला की बाबा आपल्या घरातले श्रीलेश साहेब हे सूर्यवंशी आहेत. त्यांच्या मनात आल्याशिवाय ते जागे होणार नाहीत. का बोललात आबा? आता सकाळी सकाळी लेक्चर ऐकावं लागणार. अरे मग ऐक ना लेक्चर. बरं असतं ते सकाळी तब्येतीला. अरे तुझं हे पेपर हवा होता ना, घेऊन जा ना. हो रुमाल. हो हो हो. बरं हे बिल आली आहेत बरं का. हे दुधाचं आलंय, पेपरचं आहे आणि वाण्याचं बघितलं का तुम्ही? ए श्यामल, ए सकाळी सकाळी एवढी बिलं नको का दाखवू? सगळा दिवस खराब जातो मग माझा. असं काय करता? तुम्हीच म्हणाल संध्याकाळी की सकाळी का नाही सांगितलं म्हणून. हे बघितलं का तुम्ही? आणि गॅस वाला दुपारी येऊन उभं राहणार आहे बरं का. त्याचं मला काही कळतच नाहीये. दिवसेंदिवस भाव वाढवत चालले. 260 रुपये चालाय. 260? हो. तुमच्याकडे आता थोडे पैसे आहेत का? पैसे आहेत थोडेसे, पण मला आज दिवसा लागतील ना ऑफिस. मी बँकेतनं जाऊन येतो, तोपर्यंत तू जरा ऍडजस्ट कर. काय ऍडजस्ट करायचं? नाकी 9 येतात बाबा. श्यामल काय करणार ग? पगारवाढ कासवाच्या गतीने वाढते आणि भाववाढ घोड्याच्या गतीने. काय काय ऍडजस्ट करणार मला सांग. काहीतरी करायला पाहिजे ना. पण मग काय आपण काय करणार श्यामल? आपण काहीही करू शकत नाही, कारण आपण मध्यमवर्गीय आहोत. हा, एक गोष्ट आपण करू शकतो. काय? विचार आणि चर्चा. का अजून एक गोष्ट करू शकतो ना? काय ती? ऍडजस्टमेंट. श्यामल तू बरं तुम्ही बँकेतून यायला विसरू नका. हा मी पुन्हा पुन्हा आठवण करते तुम्हाला. नक्की या. आणि मी तोपर्यंत करते. काय ते? ऍडजस्ट. ए डबा घेऊन ये माझा. हो. हा चला का नाश्ता तयार आहे? आई नको, भूक नाहीये मला. आता भूक नाही म्हणतेस आणि मग नंतर कॉलेजमध्ये गेल्यावर भूक करशील. नाही लागणार ग भूक. ए आई मला थोडे पैसे हवेत. कॅन्टीन मध्ये जाऊन खायचा विचार आहे वाटतं. नाही ग, एक्झाम जवळ आली आहे ना आमची. ते ठेव. मग फॉर्म साठी पैसे हवेत का?
फॉर्म साठी नाही, स्वातीने इम्पॉर्टंट नोट्स काढल्यात ना, त्याच्या झेरॉक्स करायच्यात आणि मला पासपोर्ट साईज फोटो सुद्धा काढायचे आहेत. अगं बाई चला का हे सगळं आज नको उद्या करूया आपण. का पण? अगं बाबा बँकेतनं पैसे काढून आणायला विसरले. 2 दिवस मध्ये बँकेला सुट्टी होती तेव्हा आज पैसे नाही आहेत. तर आपण उद्या हे सगळं करूया. 1 दिवस ऍडजस्ट करा असं बाबा सांगून गेले. जा तू कॉलेजला. वैताग आहे का? अगं ए 1 दिवस ऍडजस्ट नाही करतायत का ग शला का? मोजे कुठे आहेत? अगं मोजे माझे सापडत नाहीयेत. शिर्या तुझं काय चाललंय कळेल का मला? मोजे नाही सापडत आहेत माझे. तू ठेवतोस का नीट? कधी कसे सापडणार तुला? अगं मी इथेच ठेवले होते. मग पाय फुटले का त्यांना? मोजाना पाय फुटले. आई आयडिया चांगले आहे. हॉलिवूड मध्ये खपेल. जा तू हॉलिवूड. फाजीलपणा करू नकोस. आता मी शोधून देऊ का तुला? दे ना. हे काय आहे? त्याला काय म्हणतात? अरे सापडले. आईला मोजे सापडले. वा आई वा. युरेका युरेका शोध लागलेला आहे. फाजीलपणा करू नकोस. अरे काय आहे? कालचे मोजे घालतोस घाणेरडा. वास येतोय. बॉसला आवडतात का आमच्या? बॉस मला नजरेसमोर धरतच नाही. नेहमी म्हणतो गेट आउट. बाहेर जा बाहेर जा. आई हा चला का कुठे? का तुला काय करायचंय? अगं ती मगाशी आली होती माझ्याकडे. ती म्हणाली काम आहे. म्हटलं नंतर आहे. तर नंतर आलीच नाही ती. हो जाताना आली होती माझ्याकडे. तिला पैसे हवे होते म्हणाली. काय नोट्स आहेत त्याच्या झेरॉक्स काढायच्या. मी म्हटलं आज काय अडलंय का उद्या करू. गेली चिडचिड करत. घ्या बूट. या आई 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 मला हे पैसे दे. माझा पास संपलाय कालच. पास संपलाय? हो. मग तू काय झोपून राहिला होतास कालपर्यंत? अरे पास संपणार आहे उद्या संपणार तर आज लक्ष द्यायला पाहिजे तुझ्या. अगं विसरलो दे आता. नाही मी कुठून देऊ? आज तिकीट काढून जाऊ. उद्या बघू आपण. याई उद्या नाही आज दे का? अगं अशी काय करतेस? नाही बाबांनी सांगितलंय की आज ऍडजस्ट करा. या आई 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 मला लोन म्हणून थोडेसे दे. अरे काय करतोस तू? लोन म्हणून मी थट्टा करत नाहीये बाळा. अगं उद्या अरे, मला दूधवाल्याचे द्यायचे, गॅसवाला येऊन उभा राहील, वाणी पेपर सगळंच द्यायचंय मला. थोडे दे ना. नाही माझ्याकडे मी कसं देणार? मी सांगते ना तुला. तू दुसरी लेस बांध. अरे काय करतोस शिर्या? अगं मम्मी काय तू पण तू जा ना आता तिकीट काढून जा ना. शहाणा आहे ना बाळा. मी शाळा आहे ना. मग दे ना थोडे पैसे दे ना. तिकीट काढून जा ना बाळा. हा असं म्हणतेस? जाऊ हा. चल पळू. पळू नकोस. धडपडू नकोस. नीट जा. श्यामाला हा काय हवं? मी जरा खारकरांबरोबर जाऊन येतो. हा त्यांना जरा खरेदी करायची आहे. त्यांच्या नातवाचा वाढदिवस आहे पुढल्या महिन्यात. सौरभचा? नाही त्याचा नाही. त्यांची ती मुलगी असते ना तिचा मुलगा. ती ठाण्याला असते ती. हा शोभा. तिचा मुलगा असते. मी जरा जाऊन येतो त्यांच्याबरोबर. बरं पण जेवायच्या वेळेपर्यंत याल ना? हो येतो. तुझ्याकडे थोडे पैसे आहेत का? ते माझं चूर्ण संपलंय ते घेऊन येतो मी. म्हणजे काय त्याचं जातोय ना तिकडे त्याच बाजूला ते आणलेलं बरं. म्हणजे शिऱ्याला त्रास नाही पुन्हा म्हणून म्हटलं पैशाची दे मला. राहू दे एवढं काय अडलेलं नाही चुरणाचं. त्याचं म्हणजे अगदी हवं तसं नाही. आणि लागलं तर घेईन ना मी. 2-3 डब्यांमध्ये तळाशी असतं झाकणाला लागलेलं असतं ते काढून त्याचे काय. काळजी करू नको. काय अडलेलं नाही. शेखर सिगरेट कमी करायला पाहिजे रे. का रे डॉक्टरनी सांगितलं की काय? ना रे काहीतरीच काय. नाही ही सिगरेट ओढणारी आणि दारू पिणारी माणसं आहेत ना ही डॉक्टरनी फायनल तंबी देईपर्यंत काही कमी वगैरे करत नाहीत. ए शेखर मी त्यातला नाहीये. मग काय झालं काय? अरे लग्न करतोय ना. एक तेवढीच बचत. पैसे तर वाचवायला पाहिजे आता. चांगलं आहे. पण चला खर्च हल्ली आतूनात वाढलाय रे. बघ ना अरे गॅसचा सिलेंडर 260 रुपये झाला. काय मग? अरे आतापर्यंत 150 रुपये होता. नाही रे काहीतरीच काय. 252 रुपये होता गेल्या 2 महिन्यापर्यंत. तुला काय माहित? शेखर माझ्या घरी मी एकटाच असतो रे. मला सगळे भाव माहिती आहेत. गॅस पासून भाजीपर्यंत. घरचा फोन. हॅलो शेखर टिपरे आहेत का? अगं श्यामल तू माझ्या मोबाईलवर फोन केलायस ना. माझ्या लक्षातच नाही आलं. बोला काय झालंय श्यामलाबाई? अहो काय झालं काय विचारता तुम्ही? तुम्ही बँकेत जायला विसरलात ना?
आता तुम्हाला कसं सांगू माझी काय अवस्था झाली आहे. सगळ्या गोष्टींना मलाच तोंड द्यावं लागतंय. श्यामला, अगं एक दिवस ग, अगं एका दिवसाने काय होतंय अजून? अहो पण नेमका आजच शिऱ्याचा पास संपला आणि तो गॅसवाला पण येऊन उभा राहिला आणि आबांनी चूर्णासाठी पैसे मागितले माझ्याकडे. तुम्हाला कसं सांगू तर मला. हे बघ श्यामल, हे बघ, मी घरी आल्यानंतर आपण या विषयावर बोलू. ओके, चल. हॅलो. हो हो आहे. कोण बोलताय? आपण कोण? हा एक मिनिट. हा थांबा. हा जरा. योगिता, ए योगिता. काय ग मामी? अगं तुझा फोन आहे. फोन कोणाचा ग? मैत्रिणी वाटतं, अंजली म्हणते. हॅलो. हा हा नाही 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 मला शक्य नाही. नाही नाही प्लीज तू रिक्वेस्ट करू नको. मला शक्य नाही. त्यांनी सांगितलं तरीही नाही जमणार. नाही सॉरी सॉरी प्लीज प्लीज. काय ग कोण एवढं बोलवत होतं तुला? हॉस्टेलवरची मैत्रीण की काय? नाही ग, निशूची बायको. कोण? अंजली, निशूची बायको. ती कुठे बोलवत होती तुला? ती म्हणाली की घरी आहे त्यांच्या पुण्याच्या. निशू खूप बेचैन असतो, तू निघून ये म्हणाली. असं म्हणाली? हो ना, मॅडच आहे ना, वैताग नुसतशी. मी नाही म्हटलं. पाणी. काय श्यामलाबाई, दुपारी ऑफिस मध्ये फोन केला होता, काय प्रॉब्लेम काय? दुपारी हो हो. अहो या योगिताचं काही खरं नाही बरं का. काय झालं? अहो तिचा फोन आला होता दुपारी. कोणाचा? शैलाचा? नाही हो, त्या अंजलीचा. अंजली कोण? निशूची बायको नाही का? काय म्हणत होती? योगिताची भांडली बिडली की काय? नाही भांडली वगैरे नाही, उलट हिला आग्रह करत होती तू पुण्याला ये, निशू अपसेट वगैरे आहे, आपण एकत्र राहूया. म्हणजे पुन्हा तेच. अरे तेव्हा योगिताची काय रिएक्शन याच्यावर? काहीच नाही, म्हणजे मला तरी काही कळलं नाही. तुम्ही विचारून बघता का? नंतर प्रॉब्लेम नको. हा काही. हा शैला म्हणजे मलाच पण. अगं तुझे प्रॉब्लेम्स तरी किती आहे? का? सकाळी तुम्हाला एक प्रॉब्लेम सांगितला, दुपारी ऑफिस मध्ये फोन करून तिसराच सांगितलास, आता हा वेगळाच आहे. तू एक काम कर, सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम सांग, तो सॉल्व्ह करू आपण. तुम्ही बँकेत गेला होतात का? अगं बाई नाही. म्हणजे काय? तोच तर महत्वाचा प्रॉब्लेम होता. म्हणजे आता उद्यापर्यंत गेलं का सगळं? काय मस्करी केली तुझी. आणले पैसे? आणलेत ना. अहो आबांचं चूर्ण आणायला पैसे नव्हते. तेही आणलं येतं ना, ते बघ. हो का? बरं झालं भाई, आबा नुसते कासावीस झाले होते बरं का. अहो एवढं सगळं केलं, चहा तरी द्या. हो देते ना, मी ठेवलाच आहे चहा. अहो त्या फ्रीजचा इतका आवाज येतो बरं का, तो एक प्रॉब्लेमच झालाय. प्रॉब्लेम काय समजा? अहो किती वाजले? काय माहित, 7 वाजायला असतील. 7 वाजले. बातम्या लावा, बातम्या लाव जरा. हा लावल्यात. हा अहो शिऱ्या कुठे राहिलाय? अजून आला नाहीये. अगं असेल ग, खाली मित्रांबरोबर बोलत उभा असेल. नाही नाही, पण इतका उशीर करत नाही ना कधी तो? आई नाही काय, परवा मनोज बरोबर खाली गप्पा मारत उभा होता. मी त्याला सांगितलं आई घरी वाट बघतीये, लवकर घरी जा. हो पण एवढा उशीर होत नाही. 6:30 पर्यंत येतो तो. अगं येईल तो, थांब. अहो फोन तरी करायला हवा होता ना. श्यामल, अगं फोन कोणाला करणार? त्याच्याकडे मोबाईल आहे का? काय तुमच्या स्वतःचं मोबाईलचं कौतुक करताय? आपण त्याला फोन करायला हवा होता. हे गेला होतास बाळा तू. काय चाललंय हे? हे कुणाचं सामान आणलंयस तू? 1 मिनिट थांब ना, 1 मिनिट. अरे कुणाचं सामान आणलंयस? अगं श्यामल, अगं जरा जरा बसू दे. नेला नव्हता त्यांनी, त्याच्या हातात काही नव्हतं गेलं तेव्हा. अगं पाणी बिणी तरी पिऊ दे त्याला. अरे तुला सांगायला लागतं का? जा ना. काय हे? आई ऐका, आज माझा पहिला पगार झाला. अरे व्हेरी गुड व्हेरी गुड. काय बाबा आबा तुमच्यासाठी हा टी शर्ट. काय 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 काय? स्वतःसाठी टी शर्ट आणलास ना? अगं ना, माझ्यासाठी ना, आबांसाठी. आबा हा टी शर्ट घालून तुम्ही एव्हरग्रीन दिसाल. माझ्यासाठी ह्या वयात टी शर्ट? अरे पांडुरंग, काय झालं? श्रेया, तू पण आचरट आहेस. आबांसाठी टी शर्ट काय आणलायस तू? ते कधी घालणार मला सांग. काय आणलंस? 1 मिनिट. अरे हळू हळू. सगळंच नुसतं तुमच्यासाठी बाबा. हा माझ्या. अरे वा छान आहे. वाव, काय कलर आहे ना, बाबांकडे कधीच नव्हता. आवडला ना बाबा? या, आवडला आवडला. छान आहे छान आहे छान आहे, मस्त आहे, छान आहे. माझ्यासाठी काय? 1 मिनिट. तुझ्यासाठी
स्किन क्रीम. मी हे नाही वापरत, मी इम्पोर्टेड वापरते. इकडे याई हे घे तुला. मला ओके मला अगं घे ग, एवढं प्रेमाने आणले तर घे ना. मला पण तुझा पगार उद्या होणार होता ना. हो पण तू काय म्हणालीस माझा प्रॉब्लेम आहे म्हणून काय केलं सकाळी गेलो जिमखान्यात आणि त्या अकाउंटंटला बघितलं म्हटलं जरा प्लीज एक दिवस अगोदर पगार दे ना त्याने दिला. आई हे बघ कॅश. नाही माझ्या जवळ नाही, देवा पुढे ठेव. हा देवा पुढे. ओके ओके. स्वतःसाठी काही चाललं नाही. माझ्यासाठी पुढच्या महिन्यात आणि शलाकासाठी. जीन्स हवी हा? जीन्स वजन कमी करा ती. हे वजन काय? मगापासून वाचायचा प्रयत्न करतो, मागे काय दिलं? मागे लीडर्स आर नॉट बॉर्न, दे आर मेड. नो फिअर. नो फिअर. शिर्यानं खूप दुष्ट आहे, एक नंबरचा स्वार्थी आहे. असं काय म्हणतेस तू? मग सगळ्यांसाठी काही ना काहीतरी आणलं, माझ्यासाठी काहीच आणलं नाही. तुझ्यासाठी काही आणलंच पाहिजे असं काही कंपल्शन आहे का? हो बहीण आहे मी त्याची. आणि मी कोण आहे? माझ्यासाठी काही आणलं नाही म्हणून मी नाही चिडचिड केली. चला का नाऊ बी मॅच्युअर यार. हे बघ आपण अपेक्षा ठेवला ना की अपेक्षा भंगाचं दुःख जास्त असतं. आता तुला वाटेल मी तुला लेक्चर वगैरे देते पण तसं काही नाहीये, मी अनुभवातनं शिकले. आय एम सॉरी, माझ्या लक्षातच आलं नाही. इट्स ओके. उद्या सकाळी शिर्याला सॉरी म्हण. डायनिंग टेबलवरचं तुझं बिहेवियर काही चांगलं नव्हतं फारसं. मला खूप राग आलेला पण आता जाणवतोय तो रागच चुकीचा होता. मी खूप चाइल्डिश वागते ना. हसतेस का? चाइल्डिश शब्द कोणाचा माहितीये? कोणाचा? निशूचा. तो ना मला नेहमी म्हणायचा तू खूप चाइल्डिश वागतेस. पण आहेस ना मी त्याच्यापेक्षा लहान. आय मीन होतेस ना लहान. तुझं काहीच कळत नाही. एका क्षणाला म्हणतेस आमचे सगळे संबंध संपले, दुसऱ्या क्षणाला त्याच्या आठवणी काढतेस. आठवणी सुरल्यात आता फक्त आमच्या रिलेशनशिप मध्ये. आणि शाला काही आठवणी आहेत ना अशा सहजासहजी पुसता नाही येत. तुला माहितीये शिरानी पहिल्या पगारातनं खूप काही काही वस्तू आणल्यात तुमच्यासाठी ऐकल्यावर मला पहिल्यांदा काय आठवलं? निशू. अगं आमची ओळख झाली होती ना तेव्हा नवीन नवीन जॉब लागला होता त्याला. मला त्याने एक मस्त घड्याळ आणलं होतं, खूप क्यूट. खूप जपून ठेवलंय मी ते. आणि ते घड्याळ शाला का छान आहे नाही का रंग? शिरेने आणलेला शर्टाचा मस्त आहे, मला आवडला. मी घालणार होता. तुम्हाला बुजगावण्यासारखे दिसताय तुम्ही. अगं त्यात काय, एक साईज लहान आहे ना. पण नाही मी घालणार आहे, मी घालणार नक्की. अहो शिरेला सांगा तो बदलून आणेल, दुसरा साईजचा आणेल. हा अजिबात नाही. त्यांनी ज्या भावनेनं आणलं ना ती भावना महत्वाची. आणि श्यामल अगं चलताय का, आजकाल फॅशन आहे. शिर्याने नाही काढलं ते. पण आता रात्री हसतंय काय? मग वाटतं की नाही तरुण झाल्यासारखं. आता शिर्याची इच्छा आहे ना आबांसकट सगळ्यांनी तरुण दिसायचंय म्हणून हे मी केलं. मगाशी आबांसाठी टी शर्ट घालून आला आणि आबांनी पण तो घातला लगेच. घालायची काय गरज आहे? आबा छान आहे पण मला सुद्धा आज एकदम तरुण झाल्यासारखं वाटतंय. मस्त आहे. दिसतच आहे. आनंद अगदी ओसंडून वाहतोय तुमच्या चेहऱ्यावर. नाही ग श्यामल, नुसता आनंद शर्ट आणल्याचा नाहीये. अगं आपला शिर्या खूप लवकर मॅच्युअर झाला ना त्याचा आनंद आहे. बघ ना सगळ्यांसाठी काही ना काहीतरी घेऊन आला, स्वतःसाठी काहीही घेतलं नाही त्याने. आपल्या मध्यमवर्गीयांचा हा गुणच आहे नाही का? आपली मुलं फार पटकन मॅच्युअर होतात नाही? हो ती नीट लाव तरी आता सगळीकडे व्यवस्थित असं. बघा असं हात वर केला तू तुम्ही काय करता इथे? हे तुझी वाट बघत होतो. कुठे गेला होता रात्री भटकायला? भटकायला नाही, खोकल्याचे उबळ आले होते, पाणी प्यायला गेलो होतो.
अरे खोकल्याची उपाय माझ्याकडे आहे तर मी तुला गुटी काय दिली असती. हा, आता ठीक आहे. दोघांचं मॅचिंग टी शर्ट मी सकाळीच घातलंय आबा. हो हो आबा झोपताना काढलं तरी चालेल. काय राहू दे ना, बरं दिसतं, फार छान वाटतं मला. कोण बघणार नाही रात्री झोपताना. हा आपल्या घरचे लोक आहेत सगळे, पण छान वाटतं. चलो मसाला उबदार साचून असं आनंदाच्या लहरी अशा उमटतात. अगदी तरुण झाल्यासारखं वाटतं मला. त्यांनाही. हा बरं केलं तू झोप ना, तू झोप तुला मी सांगते. हा दमला असेल. हा तू खूप केलं सगळ्यांसाठी. हा सगळ्यांसाठी एवढं आणलं प्रेम आणि तू मला केवढं बरं वाटलं मला. काय कम्फर्टेबल वाटतं त्याच्यामध्ये. झोपा आता, तुला मी डिस्टर्ब नाही करत. हा झोप, आपला हळूच निघून जातो. हा हे शिया हे सकाळी मॉर्निंग वॉकला जाताना घालू काय रे? हा म्हणजे असं काय ड्रेस कोड नसतो ना, म्हणजे इव्हिनिंग ड्रेस, मॉर्निंग ड्रेस असं. नाही टी शर्ट कधीही घाला तुम्ही, चालेल ना. म्हणजे असं हे लाफ्टरला वेळ जाताना घालतो म्हणजे आपोआप मला लाफ्टर हसू फुटत. छान अगदी मस्त वाटतं. हा तुला काय रे हे झोपताना काय म्हणू काय तुला झोप लागेल तिला काय तेल बिल घालू डोक्यात? नाही नको नको. गाय कसलं गाणे बिणे म्हणू? हा हे खूप केलं आमच्यासाठी तू. कसलं गाणे म्हणून फिल्म सॉन्ग वगैरे काही येत नाही तुझ्या? पॉप बिप काही येत नाही? भजन म्हणा. भजन भजन चालेल. हा हा ते भजन म्हणतोय ते रे अंगाई गीत समजून तू झोपा. सगळं मी जगन्नाथ माता सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी